ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचा या महत्त्वाच्या विषयामध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे, देवस्थानं देतील का दान। चर्चा मूळ संदर्भ आपल्याला माहितच आहे। गिरीश महाजन आपले आरोग्यमंत्र्यांनी एक सूचना केलेली आहे की देवस्थानांनी 50% त्यांचा दान निधी हा रुग्ण सेवेसाठी द्यावा। आपल्यासोबत माधव भंडारी आहेत, त्यांच्याकडे जाईन। त्यानंतर मी शिर्डी देवस्थानचे आता उपाध्यक्ष, शिर्डी नगराध्यक्ष असलेले आपल्यासोबत असणार आहेत निलेश कोते, त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे। पहिल्यांदा माधव भंडारींकडे। भंडारीजी, या सूचनेनंतर गिरीश महाजनांच्या ज्या काही मतमतांतर आहेत ती आता आपल्या समोर आहेत, आपण कसा विचार करता? नाही, पहिली एक गोष्ट मला स्पष्ट करू द्या, मी काही शासनाचा प्रवक्ता नाही। मी शब्द वापरले भंडारीजी, मी आधीच म्हणालो शासनकर्त्या सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते, असा मी स्वतःलाच दुरुस्त करून परत म्हणालो होतो। ठीक आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इथे की गिरीश महाजनांनी जी सूचना आता केली आहे, हो, ती काय ते आरोग्यमंत्री झाले म्हणून केलेली सूचना नाही। बरोबर। गिरीश महाजन हे गेले अनेक वर्ष स्वतः रुग्णसेवेचं काम अत्यंत विलक्षण तळमळीने आणि नेटाने करतायत। त्यांनी ज्या रुग्णांना मदत मिळवून दिली अशा रुग्णांची संख्या कदाचित आता लाखाच्या पुढे गेलेली असेल। बरं। अलीकडच्या एक महिन्यात, दीड महिन्यापूर्वी किंवा कदाचित 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातलं आजवरचं सगळ्यात मोठं रोगनिदान शिबिर हे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये घडवून आणलं। त्यामुळे ते ह्या क्षेत्रामध्ये तळमळीने काम करत असलेले आणि न बोलता, ह्याची त्यांनी कुठेही जाहिरातबाजी केलेली नाही, त्याची वाच्यता केलेली नाही, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेले नाहीत। अत्यंत सेवाभावी वृत्तीने गेले अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे तळमळीने काम करतायत। त्यामुळे रुग्णसेवेच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यामधल्या उणीवा याची अत्यंत उत्तम जाण अनुभवातून असल्यामुळे त्यांनी शासनाकडे ही सूचना केली। हो, आता शासनाकडे अशा तऱ्हेची सूचना दुष्काळाच्या अगोदर, म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी मार्च मध्ये मी सुद्धा केली होती आणि त्याचा अजूनही आम्ही पाठपुरावा करतो आहोत की ज्या देवस्थानांची क्षमता आहे त्या देवस्थानांनी आपापल्या क्षेत्रामध्ये गोशाळा चालू कराव्यात आणि त्याच्यामध्ये पशुधनाच्या सांभाळण्यासाठी त्यांनी पुढे यावं। बरं, हाही आग्रह आम्ही देवस्थानाकडे धरतो। याच्यामधला साधा सरळ दृष्टिकोन एक हा आहे की भाविक वर्ग श्रद्धेने देवस्थानांमध्ये पैसा अर्पण करतो। दरवेळेला तो पावती फाडून देणगी देतो असं नाही, तर तिथे तो दानपेटीमध्ये जे दान टाकतो ते सुद्धा तिथे टाकलेलं आहे। बरं। शेवटी देवासाठी दिलेलं दान हे समाजासाठी दिलेलं दान आहे, कारण त्या दान करणाऱ्या माणसाला सुद्धा माहिती असतं की हा पैसा काही त्या मूर्तीच्या हातामध्ये जात नाही। आणि या देवस्थानांकडे येणाऱ्या पैशांचा वापर कसा करावा याच्याबद्दलचे प्रत्येक देवस्थानाबद्दलचे कायदे आहेत, ज्याचा उल्लेख पागे साहेबांनी केला। जसं गोडसे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मोठी देवस्थानं जी आहेत, शिर्डी आहे किंवा पंढरपूर करायची वेगळं पडेल थोडं त्याच्यात, बरं, पण सिद्धिविनायक आहे, महालक्ष्मी आहे, ही देवस्थानं, मुंबईचं महालक्ष्मी, ही देवस्थानं रुग्णसेवेसाठी बऱ्यापैकी निधी देत असतात। मला हे अनुभवाने माहिती आहे, कारण मी दरवर्षी या संस्थांकडून अनेक रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि साधारणपणे माझा अनुभव चांगला आहे। त्यामुळे आता किती 50% करतायत, 20% करतायत, 23% करतायत की 52% करतायत, हा झाला तपशिलाचा मुद्दा। पण आपण महाराष्ट्राबाहेरच्या श्रीमंत देवस्थानांच्या तुलनेमध्ये विचार जर केला तर महाराष्ट्रात त्या पद्धतीची श्रीमंत देवस्थानं म्हणावी तशी नाही। शिर्डी हे त्यातल्या श्रीमंत देवस्थान म्हणता येईल। बरं। बाकीच्या देवस्थानांची तुलना ही बाहेरच्या देवस्थानांशी करता येणार नाही। आणि महाराष्ट्रातल्या देवस्थानांकडे येणाऱ्या पैशांचा वापर करण्यासाठी जे कायदे झालेले आहेत ते अनेक वर्षांपासून झालेले आहेत। बरं। त्या कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून हा व्यापार झाला पाहिजे, नाहीतर मग कायदे बदलावे लागतील, हा दुसरा मुद्दा। बरं। आणि जो मुद्दा इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे। बरं। पण माझ्या मनातली शंका इथे अशी, आणि ह्याचा अनुभव कोणाकडे आहे की नाही मला माहित नाही, पण अशा तऱ्हेने एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी देणगी द्यायला जर एखादं देवस्थान पुढे आलं तर त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागेल। बरं। आणि सेक्युलर सरकार ते देईल की नाही हा प्रश्न आहे। बरं। त्यामुळे
देवस्थानांचा पैसा देवस्थानांच्या दुरुस्तीसाठी वापरला पाहिजे हे अत्यंत तर्कसंगत तर्कशुद्ध आहे, विचारसंगत आहे. आणि याच्यामध्ये चुकीचं काही नाही, कारण त्या आता समजा आपण पंढरपूर देवस्थानचा विषय घेतला, हो तर पंढरपूर देवस्थानच्या परिसरामध्ये येणाऱ्या एक श्री विठ्ठलाचं देऊळ जर सोडलं हो तर बाकीच्या देवळांची अवस्था काय हे जाऊन बघण्यासारखी आहे. हो हो की ज्यांना हजारो वर्षांची परंपरा सांगितली जाते त्या देवळांची झाडझूड सुद्धा होत नाही, हो ही परिस्थिती अनेक देवळांमध्ये आहे. हो आणि दुसऱ्या बाजूनी पंढरपूर सारखं देवस्थान असेल, शिर्डी सारखं असेल, या ठिकाणी देशभरातून जगातून भाविक तिथे मोठ्या संख्येने येतात. हो दिवसाला 30, 40, 50 हजार लोक येतात. तिथे ह्या देवस्थानांनी येणारे भाविक आणि ते शहर, ते गाव, हो यांच्या दैनंदिन आरोग्याची जबाबदारी उचलणं आवश्यकच आहे. बरं कारण नुसत्या रुग्णसेवेला मुद्दा नाहीये. हो तर ज्या ठिकाणी अशा तऱ्हेने लोकांचं येणं जाणं प्रचंड प्रमाणात आहे, बरं तिथल्या परिसराचं दैनंदिन आरोग्य हा सुद्धा तेवढाच मोठा विषय आहे. अर्थात भंडारीजी तुम्ही किमान आणि एक त्या एक मान्य दैनंदिन केलं, हे खूप आरोग्याच्या- चांगली गोष्ट आहे सरकारने की अशा प्रकारे हा निधी देण्यात यायला हवा. त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबींबद्दल तुम्ही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला आहे आणि तुम्ही हाही महत्त्वाचा मुद्दा मांडला की जर का असं व्हायचं असेल तर प्रसंगी कायद्यात बदल करावा लागेल. त्याला आपले मागचे मान्यवर देवस्थानांची विश्वस्त मंडळी कसा प्रतिसाद देत आहे ते आपल्याला बघायला लागेल. पण सध्या मी पुण्याला चाललोय भंडारी सर, कारण आपल्यासोबत आता शिर्डीचे नगरपंचायत उपनगराध्यक्ष निलेश कोते आहेत आणि निलेश कोते या कार्यक्रमासाठी खास शिर्डीवरनं अतिशय त्रासाचा प्रवास करून पुण्याला आलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं त्यासाठी खास आभार की तुम्ही ह्या विषय मांडण्यासाठी आज एवढ्या तळमळीने इथे आलेले आहेत. कोतेजी, मी तुमचं स्वागत करतो. कोतेजी, विषय तर तुमच्यासमोर आतापर्यंत आलेला आहे. शिर्डीच्या देवस्थानच्या हावरेंनी म्हटलेलं आहे की आम्ही तत्वता मान्यता आहे, पण तुम्ही उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षांनी मात्र याला विरोध केलेला आहे. काय नेमका मुद्दा आहे? खरं सांगायचं झालं तर नेहमीप्रमाणे हो बोला. हॅलो, कोतेजी, आम्हाला ऐकायला येतं, तुम्ही सलग बोला. आज खऱ्या अर्थानं नेहमीप्रमाणे शासनाने पुन्हा एकदा साईबाबांच्या झोळीमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं बरं. आज आम्ही वारंवार सांगत असतो की शिर्डीमध्ये मूलभूत सुविधा ज्या आहेत की त्या अतिशय तुटपुंज आहेत. बरं. साईबाबा संस्थान हे केवळ साई भक्तांच्या देणगीवर चालू आहे, परंतु येणाऱ्या साई भक्ताची व्यवस्थित या ठिकाणी सेवा व्हावी, त्याला योग्य प्रकारचं दर्शन व्हावं, अद्ययावत दर्शन रांगा असाव्यात, स्वच्छतागृह असावेत, रस्त्यांची व्यवस्थित सुविधा असावी. कारण शिर्डी हा परिसर हा असा आहे की हा सर्व साई भक्तांनी व्यापलेला आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी रस्त्यांची मोठमोठ्या प्रमाणे अडचण आहे. मग असं सगळं असताना वेळोवेळी शासनानं अशा प्रकारे साईबाबांच्या तिजोरीवर डोळा ठेवणं हे असं चुकीचं आहे. कारण अनेक प्रश्न शिर्डीच्या विकासात्मक दृष्टीनं प्रलंबित आहेत. हो हो. बरं कोतेजी, तुमचा मुद्दा तर पटलेला आहे. त्यातला एका मुद्द्याबद्दल मला खरं तर तुम्हालाच परत विचारावं लागणार आहे. कोट्यवधी सर्वात श्रीमंत देवस्थान असणाऱ्या शिर्डी नगराची अवस्था आजही अशी वाईट का आहे आणि त्यासाठी अजूनही शिर्डीमध्ये जय साईबाबा जाहीर भंडारा भरवायचे आणि आपल्या झोळीतलंच लोकांना खायला घालायचे. त्या झोळीतला पैसा जरा नगरासाठी शिर्डीच्या साईबाबांचे भक्त का काढत नाहीत, हा प्रश्न मी तुम्हालाच विचारणार आहे कोतेजी. पण त्यापूर्वी छोटासा ब्रेक नंतर चर्चा सुरू ठेवूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.